चला आता ताज कंपनीचं आपण वाटाण्याचे रेट वाढलेले आहे ते बघू. भाऊला विचारून वाटाणा वाढला आहे का. गाजर संक्रांत आहे, उद्याची संक्रांत आहे, त्याच्यामुळे थोडे बहुत रेट वाढलेले आहे गाजर. चला आपण पौरवाला मध्ये आलो. आपण भाऊला विचारू आता. संक्रांतमुळे वालाची पोझिशन काही 5-10 रुपये वाढले काय तर सूर पण आहे त्यांच्याकडे. ओ भाई सलमान, टमाटे बढ़ गए क्या रे? महंगे महंगे हो गए ना. गावरानी वांगे शर्मा जी के आणि ते लंबे वांगे, भरताचे वांगे. वालचे प्रकार पहा, 1 2 3 4 प्रकार आहे वालचा. भाऊ विचारू आपण वालचा काय चालू आहे. सागर भाऊला विचारू काकडी का म्हणते सागर भाऊचा. दादाकडे आपण मिरची पहा, दोन्ही मिरची आहे, एक हिरवी आहे एक पिवळी आहे. त्या दोन्ही मिरची खायच्या व्हेरायटी बघा त्यांच्याकडे. हा 1 2 हे पापड वाल, भेंडी, मेथी, सांबार तो खतम हो गया. बघा सावजीने मुंगना आणलाय बघा. भाव विचारून घेऊ आता. भाऊकड तूर घ्यायला आलो तुम्ही का म्हणजे पैसे तूरची तर भाऊ. बघा गाजर वाटाण्याच्या 2-3 गाड्या आलेल्या आहे एकता कंपनी मध्ये. भाऊ का पैसे नाही तर हे बघा. चल भाऊ विचारू आज टमाटे महाग गेले काय तर. मिरच्या बी विचारू, वाटाणा बी विचारू. चना गुणवंत कंपनीत विचारू चण्याचे भाव काय तर. चला कपलाच. गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही बघायला तुमचं युट्यूब चॅनल HD दुकानाला. चला आता पोचलो मंडी होत ना सब्जी मंडी. हो आपण काय पोझिशन आहे आजची. हो आजचे रेट सगळे रेट देतो तुम्हाला. जे बी भाजी ठोक चिल्लर सब आमच्या मंडीमध्ये सगळे दुकान आहे माहीत असेल. हो मग चला अंदर पटापट. असं चॅनल तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जर बहुत जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चला मग अंदर पटापट जाऊ आपण. सांगतो काय पोझिशन आहे आजची मार्केटची. चला आता ताज कंपनीचं आपण वाटाण्याचे रेट वाढलेले आहे ते बघू. भाऊला विचारून वाटाणा वाढला आहे का गाजर वाढले आहे तर बघू. भैया वीडियो को लाइक करेगा तुमने? वीडियो को लाइक करेगा पूछो पब्लिक से, वीडियो को लाइक करेगा भैया. अपने वीडियो को लाइक किए क्या? भैया ने बोला था लाइक करो करके. ये क्या लाइक कर रहे कुछ मार्केट में सब्जी आ रही करके. भैया रेट दो. आज रेट बोला त्योहार के वजह से महंगा है. गाजर वाटाणा दोनों दोनों महंगे. क्या भाव है? गाजर 23 रुपए किलो और 30 रुपए किलो बढ़ाना. और बढ़ गया है ना. हाँ 10-10 रुपए बढ़ गया शायद है ना. बढ़ गया. चिल्लर में क्या भाव भैया? 35 रुपए किलो खुला भाव. 35 रुपये किलो बोलते का खुल्ला. संक्रांत आहे, उद्याची संक्रांत आहे त्याच्यामुळे थोडे बहुत रेट वाढलेले आहे. गाजर वाटाणा आता वाल बी बघू आपण काय रेट आहे तर. वालचे बी रेट वाढू शकते आमची तर. उद्या वाल पाहिजे भाजीमध्ये जे असते नैवेद्य त्याच्यामध्ये वाल पाहिजे असते. गाजर वाटाणा हे सगळं पाहिजे त्याच्यामुळे थोडेसे रेट वाढलेले आहे. बघू आता समोर जाऊन अजून काय पोझिशन आहे तर. ओ भैया भैया आज गाजर क्या बोलते पोजीशन भैया? गाजर 40 है भैया. क्या आज बढ़ गए क्या गाजर? आज गाजर रेट शुरू. गाजर नहीं भैया, लाल चंदन. हाँ हे वटाना पटाना 35. वटाना भी बढ़ गया. वाह 50 में 2 किलो खा 40 देना. 7 किलो. चला आपण पौरवाला मध्ये आलो. आपण भाऊला विचारू आता. संक्रांतमुळे वालाची पोझिशन काही 5-10 रुपये वाढले काय तर. तूर पण आहे त्यांच्याकडे. 20 रुपये फक्त 20 रुपये किलो वाल. आणि आपलं हे तुवर 50 रुपये. तुवर 50 कवत आहे भाऊ. गावरान गाजर 25 रुपये ना. थोडेसे आज संक्रांतमुळे वाढले ते बी वाढले ना. ते बी 30 रुपये बनते ना. हे गावरान गाजर आहे आपण घ्या. 25 रुपये किलो आहे. सलमान ओ भाई सलमान टमाटे बढ़ गए क्या रे? आज टमाटे महंगे हुए. महंगे हो गए ना. टमाटे आज महंगे बिके. क्यों 10 रुपए माल नहीं आया क्या? आज कम आया. कम आया. ये वैशाली ये वैशाली 30 रुपए किलो. हाँ गावरानी भी 30 है. गावरानी भी 30 है. अब सुपर वाला 40 रुपए. सुपर वाला 40. गावरानी वांगे 20 रुपए किलो. 20 रुपये किलो. 20 रुपए किलो बैगन वांगा. ये कोणता आहे बा? गावरान गावरानी वांगे. गावरानी वांगे. शर्मा जी के. आणि ते लंबे वांगे ये लंबे वांगे 200 रुपए नहीं है. 200 रुपये नाही आहे. किती किलो 15 किलो. 50 किलो. आणि हे आपलं काम दिलंय काशी कवड़ा 25 रुपए किलो. 25 रुपये किलो. काशी कोळा आहे बघा. चला त्रिकुटा कंपनीत आलो आपण. बघा भाऊकड भरपूर काही आहे. भरताचे वांगे. वालचे प्रकार पहा, 1 2 3 4 प्रकार आहे वालचा. भाऊ विचारू आपण वालच्या काय चालू आहेत आज. का पोषण आहे वालची तर. भेंडी तेवढी खास नाही. घेण्यालायक बी नाही, विचारण्यालायक बी नाही. डाऊनच आहे.
भैया वाल के रेट देना वाल 20 रुपए किलो, चारों भी 4 वेरायटी है। 4 किलो छोड़ के एक ही 20 रुपए किलो है बस। व्हाइट वाला नहीं, व्हाइट वाला 40, व्हाइट वाला 40 है क्या आज? व्हाइट वाला 40, हाँ, हाँ। पापड़ा 20 रुपए किलो, पापड़ा 20 और दूसरा दूसरा ये 40 बीस। साजा वाला 20 रुपए किलो। 20 रुपए किलो है बोलते, ये 40 रुपए पड़ गया ये 40 रुपए है बोलते। सागर भाऊला विचारू काकडी का म्हणते सागर भाऊचा? सागर भाऊ काकडी का म्हणते? दोनों भी गावरानी 30 रुपए है और ये 40 रुपए किलो है। ये 50 50 ये 50 रुपए बोलते और ये 30 रुपए है। काकडी थोडीशी तेजच आहे आमच्या मंडीमध्ये, बघून घ्या। दादाकडे आपण मिरची पहा, दोनों मिरची आहे, एक हिरवी आहे एक पिवळी आहे। तर दोनों मिरची का भाव आहे रे? किलो 50 रुपए, दोनों भी दोनों भी 50 रुपए किलो, दोनों भी 50 रुपए किलो म्हणते। आणि भरताचे वांगे भरताचे वांगे 30 रुपए किलो, 30 रुपए किलो, फूलगोभी 30 रुपए किलो, फुलगोभी भी 30 रुपए किलो है ना भैया? रविवार को यार महंगे हो गए कि नींबू? आज क्या बोलते, आज भी बिक गए तुम्हारे पूरे नींबू। भाव क्या है आज? 200 रुपए 100 बिके आज। रविवार को शॉर्टेज जाता करके महंगा रहता माल। करके आज थोड़ा शॉर्टेज नहीं करके सस्ता है। आज 200 रुपये है ना, रविवार को 250 था। चलो हा मुर्रा कंपनीचा हो, पाव किती वालाच्या व्हेरायटी बघा त्यांच्याकडे। हा 1 2 हे पापड़ वाल, भेंडी, मेथी, संभार। संभार तो खत्म हो गया है, म्हणजे याचा अर्थ संभाराचे आज भाव वाढलेले आहे का सोनू भाऊ? सोनू भैया भाव बता मेरे को। संभार आज महंगा बिका 25 रुपए 30 रुपए किलो। 25 रुपये 30 रुपये आणि डबल ही हो गया ना। आणि काय म्हणते मेथी? 15 रुपए, अच्छी क्वालिटी 20 रुपए किलो। आणि हे शेपू? शेपू 15 रुपए। शेपू 15। वाल वाल काय म्हणते वाल? वाल वो पापड़ा वाल जो है हा ये 50 रुपए किलो बिका। हा ये पापड़ा ये पापड़ा वाला, हाँ ये 50 रुपए किलो, 30 रुपए किलो। और वो 30 रुपए है ना। भिंडी बिकी 70 रुपए, भेंडी 70 रुपये है ना, चवलाई 60 रुपए। चवलाई 60 रुपये। चला हे मुराज कंपनी मध्ये बघा, या कंपनीचे माल भाव सांगले सब कास्तकार। ओ जुओ हे वांग्यो 30 रुपये किलो। कारले कारले 60 रुपए किलो। 60 रुपये किलो जुओ। हो 60 कारले महाग आहे ना। भाग है। बघा सावजीने मुंगना आणलाय बघा। भाव विचारून घेऊ आता, भाव काय तर माहित नाही मला। नवीन मध्ये तेच आहे सध्या, मुंगण्याच्या शेंगा आहे, दोडके वगैरे आहे, कारले वगैरे आहे, आणि बीन्स पण आहे। बीन्स बीन्स सावजी, ओ सावजी मुंगना काय भाव आहे? मुंगना 250 रुपए किलो। 250 रुपये किलो? हाँ अरे बहीण हे तर मटणापेक्षा महाग झाला। भाऊगड तूर घ्यायला आलो तुम्ही, का म्हणजे पैसे तूरची तर भाऊ तूर काय भाव म्हटलं तर? 60 रुपये किलो म्हणते बघा। 60 रुपये किलो मध्ये तूर। तूर मध्ये बी आज थोडी तेजी आली आहे। वालचेच प्रकार जास्त आहे। चला जाऊ पाहिले पहिले भाव करतो एकता कंपनी मध्ये पाहू का पोझिशन आहे तर एकता कंपनी मध्ये आज बघा। गाजर वाटाण्याच्या 2-3 गाड्या आलेल्या आहे एकता कंपनी मध्ये। पाहू का पोझिशन आहे तर हे बघा। वाटाणा, हा वाटाणा इथं खाली करून आहे सॅम्पल मध्ये, विचारू टमाटे वगैरे। बाबा वाटाणा क्या भाव है? वाटाणा 30 रुपये। गाजर? गाजर 25। आज थोड़ा सा महंगा गया ना, 5 रुपये। 20 रुपए लगी भैया। हाँ बोलो ना। 20 रुपए लगी। ठीक है ठीक आहे। गाजर की गाड्या भारत कंपनी मध्ये आलो बघा। या भारत कंपनीत आलो आपण। इस्रायल भाऊ विचारू आज टमाटे महाग गेले काय तर, मिरच्या भी विचारू, वाटाणा भी विचारू। इस्रायल भैया, भैया टमाटे नहीं दिख रहे हो? टमाटे नहीं है रे आज, नहीं है? त्योहार था ना कल का, तो बुलाया नहीं मैंने। बुलाए नहीं? महंगे बिके टमाटे। महंगे बिके हो, तुमने बुलाया नहीं ना, करके मार्केट महंगा हो गया। और वाटाणा बोलते क्या? वटाना 30 रुपए, 30 रुपए। और गाजर? गाजर 20, मिर्ची? मिर्चा 50, मिर्ची 50 बिक रही है ना, ये कट्टे में? कट्टे में कट्टे में 50। हाँ। इधर भी है ना 50। हाँ ये मिर्ची है, ये मिर्ची ना अपनी वाली। ये देखो मिर्ची, दोनों मिर्ची, वो कट्टे जिधर है ना वही दोनों मिर्ची है, ये कट्टे। कल आएंगे ना गाजर, ये अपने टमाटर टमाटे कल आई। चना गुणवंत कंपनीत विचारू चण्याचे भाव काय तर? चना खपला आज बघा। चना 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 का भाव खपला संक्रांतमुळे? गुणवंत भाव विचारून पाहू आपण। गुणवंत भाव चना काय भाव खपला आज? 25 रुपये खपला आहे ना।
संक्रांत आहे ना, त्यामुळे थोडासा 5 रुपयाला माग कपला, नाही तर 20 रुपये खपूर राहिला होता. डायरेक्ट बाईला विचारून पाहू पत्ता आला होता का आज, नाही तर कारण पत्ता मला दिसून नाही राहिला. शारिक भाई पत्ता आया था क्या आज? नहीं आहे ना. आज बीट आया, बीट क्या भाव बिका? 15 रुपये. बीट 15 रुपये किलो बिका. ये देखो बीट 15 रुपये किलो. पत्ता आया नहीं आज, करके महंगा गया. आज मार्केट मध्ये जास्त भाज्या आल्याच नाही आहे. जास्त व्हेरायटी मध्ये कोणत्या भाज्या दिसल्याच नाही मला. आज शॉर्टेज बी होता भाज्याचा बराचसा. उद्या तेव्हार बी आहे, संक्रांत. चला मग आपण तुम्हाला भाजी दाखवू. आपण भेंडी पण नाही भेटली. चला बघ दुकानात गेल्यावर सांगतो तुम्हाला काय काय आणलं तुम्ही. चला आलेली आपली वाली. आज मंगळवार असल्यामुळे काय काय आणलं तर सांगतो तुम्हाला. काय काय कोणती कोणती व्हेरायटी आणली ते बी दाखवतो. जास्त काय आज माल आलेला नाही, भाजीचा मालच नाही आला होता आज मार्केटमध्ये. कोणताच म्हणण्यापेक्षा नवीन काहीच नाही आला. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहित असणार का कोणकोणती भाजी आली. तर नवीन याच्यामध्ये कोणताच माल नाही आला बघा. मी पण काहीच नाही आणलं, पाहून घे जा. हे तुवर आली होती आजची होती तुवर. बढिया तुवर चांगली होती, तर जास्त खपून गेली पटापट. वाल तर 1 2 3 मार्केटमध्ये 4 4 5 5 क्वालिटीचा वाल होता. मी 1 2 3 क्वालिटीचा आणला. वाटाणाचे बी रेट वाढलेले आहेत बघा. फुलकोबी, पत्ताकोबी, मुळे, पालकांदे. फ्रेश माल नाही आज जास्त. मालच नाही आला. भेंडी पण नाही भेटली बघा. चवडीच्या शेंगा बी रविवारच्या सोय भेटल्याच नाही आज. नव्हत्याच. गाजर आणला, टमाटर वगैरे. जास्त माल येऊन नाही राहिला बघा. तुमच्याकडे असेल नवीन व्हेरायटीमध्ये काही तर घेऊन या. मार्केटमध्ये चांगले रेट मिळणार तुम्हाला. चला उद्या मकर संक्रांती आहे. संक्रांतीच्या हार्दिक शुभकामना आहे सगळ्यांना. चला मग मित्रांनो, भेटू उद्या सकाळी. थोडी तब्येत डाऊन आहे. भेटू सकाळी उद्या. काहीतरी नवीन आल्या पाहिजे भाज्या. नवीन व्हेरायटीच्या भाज्या कोणत्या येते काय येते. तर मुंगणा पाहून घ्या. मुंगण्याचे भाव खूप जास्त सांगितलेले आहे. बघून घ्या. व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करून सांगा मला. कमेंट करत जा मला. थोडंसं कमेंटमध्ये विचारत जा, सांगत जा थोडं काय तर काय सुधारणा करायचं सांगत जा. भाव विचारत जा. भाव पण सगळे सांगतो. आज पत्ताकोबी जवळपास शॉर्टेज होती आज मार्केटला. तर पत्ताकोबीचे रेट जास्त होते. मला आता दिसली पण नाही पत्ताकोबी. चला मग भेटू उद्या सकाळी नवीन अपडेट घेऊन. नवीन अपडेट सहित काय तर टमाटाची आज कमीच होता. चला, जय हिंद, जय भारत.